MSF भरती 2025 महाराष्ट्र, त्याला महाराष्ट्र सुरक्षा बल सुद्धा म्हटले जाते। नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो 20,000 विद्यार्थ्यांना आणि 25,000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे पोलीस भरतीला जे वेटिंग होते, तर त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजे MSF मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बोलावण्यात आला आहे, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा मुंबईला या ठिकाणी चालू आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यातच जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरपूर विद्यार्थी जे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही आहे, कारण की समोर जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती या ठिकाणी तोंडावर आहे। पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे येणाऱ्या 20 जानेवारी पासून या ठिकाणी ग्राउंड तोंडावर आहे, त्यामुळे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी जे MSF या ठिकाणी जॉईन करत नाही। आणि एकीकडे जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहे की सर MSF ची नवीन भरती कधी निघणार आहे, कधीपर्यंत हे भरती निघणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। आणि MSF भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते, महिला आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही यामध्ये मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होते। 1600 मीटर रनिंग झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी 12वीच्या पर्सेंटेज याच्या बेसवर आपलं मेरिट या ठिकाणी बनत असते। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर महिना आपल्याला या ठिकाणी 21,000 रुपये महिना भेटते। आणि मुंबई सारख्या ठिकाणी, पुणे सारख्या ठिकाणी अशा ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ड्युटी राहते, त्याचबरोबर जे धार्मिक स्थळावर सुद्धा MSFच्या ड्युटी राहते, त्याचबरोबर मेट्रो रेल्वे स्टेशनवर सुद्धा MSFच्या ड्युटी यामध्ये राहते, एक लक्षात ठेवा। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,000 रुपये महिना भेटणार आहे। आणि इन हँड जो आपल्याला पगार भेटणार आहे 19,000 रुपये इन हँड आपल्याला पगार या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे की MSFची भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल, आणि सर्व प्रोसेस सुद्धा सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून MSF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर जर पाहिलं तर MSFची भरती जे विद्यार्थी मित्रांनो रेग्युलर येत आहे 2020 ला आली होती, 2019 ला ते MSFची भरती आली होती। आणि त्याचबरोबर जे ते भरती जे विद्यार्थी मित्रांनो लॉकडाऊन मुळे त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आली होती। 2019 ची जी भरती आहे डायरेक्ट 2022 मध्ये घेण्यात आली होती MSFची। तर त्यावेळेस जी प्रक्रिया आहे, तर त्यावेळेस जे 1600 मीटर रनिंग राहतात, त्याचबरोबर जे 12वीच्या पर्सेंटेजवर जे मुलांचं सिलेक्शन होत आहे, जसं की या ठिकाणी पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 12वी मध्ये जर तुम्हाला 70च्या वरचा टक्के असेल तर 50 मार्क, 12वी मध्ये 60च्या वरचा जर टक्के आपल्याला असेल तर 40 मार्क, 12वी मध्ये जर आपल्याला या ठिकाणी 50च्या वरचा जर टक्के असेल तर आपल्याला 30 मार्क, आणि 40च्या वरचा जर टक्के असेल तर 10 मार्क, याच्या बेसवर आपल्याला मार्क भेटत जात आहे। आणि 1600 मीटर रनिंगवर आपल्याला मार्क भेटत जातात। 5 मिनिट 10 सेकंड पर्यंत जर रनिंग मारली तर 50 मार्क, 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 40 मार्क, 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत रनिंग मारली 20 मार्क, 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत रनिंग मारली 10 मार्क। याच्या बेसवर जे आपले त्यावेळेस सिलेक्शन होत आहे 12वी मध्ये आपले 12वीचे पर्सेंटेज त्या ठिकाणी मोजले जात आहे मेरिटमध्ये, आणि 1600 मीटर रनिंग मोजले जातं। आता 100 पैकी मेरिट लागत जातं, फक्त 60 मार्कावर मेरिट लागलं होतं। म्हणजे या ठिकाणी ज्यांना 12वी मध्ये 70च्या वरती जरी पर्सेंटेज असेल आणि 10 मार्क जरी ग्राउंडमध्ये भेटलं तर अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्यावेळेस झालं होतं MSF मध्ये। आणि उंची जे लागत जातं 170 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर, छाती यामध्ये 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, आणि वजन यामध्ये 60 किलोच्या वरता, आणि महिला उमेदवारांचं वजन 50 किलोच्या वरता, अशा प्रकारे यामध्ये प्रक्रिया राहत आहे। आणि शिक्षण 12वी पास यामध्ये लागत जातं MSF मध्ये, ठीक आहे। आणि 2022 पासून जे विद्यार्थी मित्रांनो MSFची भरतीच निघणं त्या ठिकाणी बंद झाली। 2022 पासून जर पाहिलं, जे पोरं पोलीस भरतीला वेटिंगला राहतात आहे, जे पोरं पोलीस भरतीला वेटिंगला होते, तर त्याच विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मित्रांनो MSF मध्ये डायरेक्ट बोलावण्यात आलं होतं, एक लक्षात ठेवा। 2023 नंतर 2023 झालं, 2023, 2024, 2025 ला ह्या 3 वर्ष जे विद्यार्थी मित्रांनो जे पोलीस भरतीला वेटिंगला होते, अशा विद्यार्थ्यांना MSF मध्ये बोलावण्यात आलं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आता सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की आता सुद्धा MSF मध्ये या ठिकाणी जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये वेटिंगला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो MSF मध्ये बोलावण्यात आला आहे। 25,000, 20,000 अशा प्रकारे मुलांना MSF मध्ये या ठिकाणी बोलावण्यात येत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जे पोलीस भरतीला वेटिंगला अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावण्यात येत आहे। आणि त्याचबरोबर अजून जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ एक संधी आहे, तर ते कशी, तर आपण सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर पोलीस भरती सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी चालू आहे 15,000 जागांसाठी, त्याचा ग्राउंड 20 जानेवारी पासून आहे। तर तुम्हाला जर MSF मध्ये या ठिकाणी लागायचं असेल, आता ही पोलीस भरती या ठिकाणी आहे, तर ह्या पोलीस
भरतीमध्ये जर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल, ठीक आहे, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल आणि तुम्ही जर वेटिंगला राहिले पोलीस भरतीमध्ये, तर तुम्हाला डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो MSF मध्ये बोलावण्यात येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. हे एक संधी आपल्याजवळ आहे, हे आपल्याला या ठिकाणी सोडायची नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर MSFची भरती कधीपर्यंत निघणार आहे. तर पहा, MSFची भरती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर MSF भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला काम कोणत्या ठिकाणी करावं लागते. तर पहा, भरपूर ठिकाणी आपल्या ड्युटी राहते, रेल्वे स्टेशनवर सुद्धा ड्युटी राहते, मुंबई झालं, पुणे सारख्या ठिकाणी जास्त ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो MSFच्या ड्युट्या राहते. त्याचबरोबर बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये MSFच्या ड्युट्या राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर MSFच्या ज्या ड्युट्या असते, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, MSFच्या धार्मिक स्थळावर या ठिकाणी ड्युट्या राहते, जसं ज्या ठिकाणी मंदिर वगैरे आहे, ठीक आहे, ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे अशा ठिकाणी सुद्धा MSFच्या ड्युट्या राहते. मेट्रो रेल्वे स्टेशनवर सुद्धा MSFच्या ड्युट्या राहते. आणि एखादा जर रेल्वे जंक्शन असेल, जसं एखादा रेल्वे जंक्शन आहे, तर त्या जंक्शनवर सुद्धा MSFच्या ड्युट्या राहते. सरकारी दवाखाने झालं, सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा MSFच्या ड्युट्या राहते, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर पाटबंधार विभाग झालं, त्याचबरोबर धरणावर सुद्धा जे MSFच्या ड्युट्या राहते, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो MSFच्या या ठिकाणी वाहतूकवर सुद्धा या ठिकाणी रोडवर सुद्धा त्यांच्या ड्युट्या राहते, एक लक्षात ठेवा. जसं पोलिसांच्या जसं त्या ठिकाणी ड्युट्या राहते, तर पोलिसांच्या खांद्याला खांदा मिळून त्या ठिकाणी जे MSFच्या ड्युट्या राहते, एक लक्षात ठेवा. आणि 8 घंटेची ड्युटी राहते MSFची. आणि पगार सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 21,000 रुपये महिना यामध्ये भेटते. आणि इन हँड जो आपल्याला भेटते, तर तो 19,000 रुपये इन हँड यामध्ये भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे MSFच्या ड्युट्या राहते. तर एकदम शाही ड्युटी आहे MSFची. तर यामध्ये सिलेक्शन होण्याची जास्त चान्स आहे, कारण की यामध्ये पेपर नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर MSFची भरती कधीपर्यंत निघणार आहे. तर सध्याच्या कंडिशनला जर आपण या ठिकाणी पाहिलं, तर आता MSFमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी बोलावण्यात आले, पोलीस भरतीचे जे वेटिंगचे जे विद्यार्थी होते, पहिले 20,000 बोलावले, त्यानंतर आता 25,000 विद्यार्थी बोलावले MSFमध्ये बोलावले. जे विद्यार्थी पोलीस भरतीला वेटिंगला होते असे विद्यार्थी त्या ठिकाणी बोलावले आहे. तर असे जे विद्यार्थी या ठिकाणी MSF जॉईन करून नेले, एक लक्षात ठेवा, कारण की खूप कमी पोरं त्या ठिकाणी जॉईन करत आहे. जास्त विद्यार्थी MSF जॉईन करत नाही, कारण की त्या विद्यार्थ्यांना माहीत आहे की आपण या ठिकाणी थोडाफार जर अभ्यास या ठिकाणी केला, पोलीस भरतीचं तोंडावर आहेच, आपण जर थोडाफार या ठिकाणी अभ्यास केला तर आपलं डायरेक्ट सिलेक्शन पोलीस भरतीमध्ये होणार आहे. तर ह्या कंडिशनमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोरं त्या ठिकाणी MSFची ड्युटी जॉईन त्या ठिकाणी करत नाही, एक लक्षात ठेवा. तर भरपूर विद्यार्थी MSF या ठिकाणी जॉईन करून न्यायला, कारण की त्यांना सुद्धा माहीत आहे की आपण थोडाफार या ठिकाणी आपण जर ट्रेनिंगला गेलो तर आपला अभ्यास त्या ठिकाणी काहीच होणार नाही. आपण जर ड्युटीमध्ये गेलो तर आपला कोणताही अभ्यास त्या ठिकाणी होणार नाही, कारण की ड्युटीवरून आलो की आपण त्या ठिकाणी थकणार आहे आणि आपला अभ्यास त्या ठिकाणी होणार नाही, असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटत आहे. त्यामुळे मुलं या ठिकाणी MSF जॉईन करत नाही. तर त्या जागा जे विद्यार्थी मित्रांनो खाली राहत आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये MSFची भरती निघण्याची दाट शक्यता आहे. तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर पहा पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे, तर हे जवळपास या ठिकाणी जे जानेवारीपासून ग्राउंड चालू होत आहे. तर जवळपास जे सर्व जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे या ठिकाणी फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत या ठिकाणी ग्राउंड सरत आहे. तर आपलं जे या ठिकाणी नवीन जे भरती निघणार आहे, तर जवळपास जून महिन्यामध्ये MSFची भरती निघण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपल्याला संयम ठेवायचा, आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे MSF भरतीबद्दल. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.